मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये MPSC करणारा असा एकही विद्यार्थी नसेल जर चालू घडामोडीसाठी हे पुस्तक त्याला माहिती नसेल. परंतु मुद्दा असा आहे, पुस्तक दर्जेदार असलं तरी मुलांना नेमकं कळत नाही की आपण त्यातलं काय वाचावं आणि कोणत्या घटकावरती लक्ष द्यावं. कारण की पुस्तकामध्ये असणारा कंटेंट हा परीक्षेपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवणं जड जातं. परंतु प्रत्येकच बातमी महत्त्वाची आहे का, किंवा त्या बातमीमध्ये कोणता स्पेसिफिक पॉईंट महत्त्वाचा आहे का, याचं ॲनालिसिस करणं फार गरजेचं असतं आणि हे समजणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला मागच्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करावं लागतं. परंतु आपण जे ऑडिओ बॅच घेतो चालू घडामोडीसाठी या सिम्प्लिफाईडवरती आधारित, या बॅचमध्ये आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी मुलांकडून करून घेत असतो. म्हणजे एखादा टॉपिक आहे आणि त्या टॉपिकवरती कसा प्रश्न क्रिएट होईल, एखादी बातमी आलेली आहे त्या बातमीवरती कसा प्रश्न क्रिएट होईल, ह्या बातमीवरती का प्रश्न येणार नाही, ह्या सगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस आपण टॉपिक बाय टॉपिक आणि सब टॉपिकनुसार करत असतो. म्हणूनच महाराष्ट्रातले जवळपास 4 ते 4,500 विद्यार्थी आपल्या या बॅचमध्ये एनरोल केलेले आहेत. आणि नुकतंच MPSCकडून जी क्लर्कची परीक्षा झाली महसूल सहाय्यकची, त्यामध्ये 50 ते 60 विद्यार्थी आपले ह्या बॅचमधले उत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळं वेळ घालवू नका. तुम्हाला जर आउटपुट चांगला पाहिजे असेल करंट अफेअर्समध्ये, जर 4-5 मार्कावरून तुम्हाला डायरेक्ट 13-14 मार्कावर जंप करायचा असेल, तर ह्या बॅचचा फायदा तुम्हाला नक्की घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला बायोमध्ये ॲप्लिकेशनची लिंक देतो, तिथून अगदी कमी फीसमध्ये तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲक्सेस मिळणार आहे. ओके, भेटूयात बॅचमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.